नमस्कार, तुम्ही पाहत आहात स्वराज्य अपडेट्स. वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकारने म्यानमारसोबतचा महत्त्वाचा व्यापार करार आता 2031 पर्यंत वाढवला आहे. काय आहे हा सरकारचा मास्टर प्लॅन? पाहूया या रिपोर्टमध्ये. वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकारने म्यानमारसोबतचा महत्त्वाचा व्यापार करार आता 2031 पर्यंत वाढवला आहे. काय आहे हा मास्टर प्लॅन? पाहूया या रिपोर्टमध्ये. भारत आणि म्यानमारमधील डाळ व्यापार आता नव्या उंचीवर पोहोचला आहे. 2021 मध्ये सुरू झालेला हा करार आता थेट 2030 ते 31 पर्यंत सुरू राहणार आहे. यानुसार भारत दरवर्षी म्यानमारकडून 2.50 लाख टन उडीद डाळ आणि 1 लाख टन तुरीची डाळ नियमितपणे आयात करणार आहे. यामुळे देशांतर्गत पुरवठ्यात कोणतीही कमतरता भासणार नाही. केवळ करारच वाढवलेला नाही, तर सरकारने मोठी सवलतही दिली आहे. म्यानमारमधून येणाऱ्या तुरीच्या डाळीवर आता 31 मार्च 2027 पर्यंत कोणतीही इम्पोर्ट ड्युटी आयात शुल्क लागणार नाही. करमुक्त आयातीमुळे डाळींच्या किमती कमी होण्यास मदत होईल. तसेच 2026 ते 27 या वर्षासाठी सरकारने अतिरिक्त 1 लाख टन तूर आयात करण्याची विशेष परवानगीही दिली आहे. हा निर्णय घेण्यामागे 2 मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे भारतात डाळींची मागणी 290 लाख टन आहे, पण उत्पादन त्यापेक्षा कमी आहे. दुसरं म्हणजे इस्रायल-इराण संघर्षासारख्या जागतिक घडामोडींमुळे भविष्यात पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. अशा परिस्थितीत हा G2G सरकार ते सरकार करार भारताची अन्न सुरक्षा भक्कम करणार आहे. म्यानमार हा भारताचा सर्वात मोठा डाळ पुरवठादार देश आहे. या करारामुळे म्यानमारच्या शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे, तर भारतीय ग्राहकांना स्वस्त डाळींचे आश्वासन. केंद्र सरकारचे हे मुत्सद्दी पाऊल महागाई रोखण्यासाठी किती प्रभावी ठरेल हे येणारा काळच सांगेल. अशाच वेगवान घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी पाहत रहा स्वराज्य अपडेट्स. तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.